माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह। देशाच्या व राज्याच्या राजकारणात काही हो, पण काँग्रेसला विजयी करून आपण सोलापुरात क्रांती घडवूया असे आवाहन माजी आमदार दिलीप माने यांनी दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील आपल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केले। दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा आग्रह धरला। बेलाटी येथील BMIT कॉलेजमध्ये बुधवारी माजी आमदार दिलीप माने यांनी पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर या दोन्ही तालुक्यातील आपल्या समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेतली। या बैठकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी माने यांना काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले, तर काही कार्यकर्त्यांनी लोकसभेला आपण सर्वजण ताकदीने काँग्रेस पक्षाचे काम करू, मात्र विधानसभेला काँग्रेस पक्षाकडून तुम्हीच उभे राहिले पाहिजे। दक्षिण सोलापूर तालुक्याचे भावी आमदार म्हणून तुम्हाला पाहतो, तेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घ्या, असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले। माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून येत्या 2 दिवसात त्यांचा मुंबईमध्ये पक्षप्रवेश होईल, असे त्यांच्या विश्वासू सूत्राकडून समजले। माने यांच्या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाला दक्षिण व उत्तर तालुक्यासह सोलापूर शहरात नक्कीच ताकद मिळणार आहे। यावेळी बोलताना माने यांनी देशाच्या व राज्याच्या राजकारणात काही हो, पण काँग्रेसला विजयी करून आपण सोलापुरात क्रांती घडवूया असे आवाहन केले। BMIT कॉलेजमध्ये झालेल्या बैठकीनंतर आमदार प्रणिती शिंदे कॅम्पसमध्ये दाखल झाल्या। यावेळी त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या 9 मतदार विद्यार्थ्यांशी संवाद साधला। आपल्या विचाराचा खासदार सोलापुरातून निवडून आला पाहिजे, यासाठी सक्षमपणे प्रचार करायचा आहे। एक नवी दिशा धरून पुढे जाऊया, असे यावेळी दिलीप माने यांनी म्हटले। या बैठकीत माजी सभापती इंदुमती अलगोंडा, रजनी बडकुंबे, गंगाधर बिराजदार, प्रथमेश पाटील, नागेश बिराजदार, चंद्रकांत खुपसंगे, आप्पासाहेब काळे यांच्यासह अनेकांनी माने यांना काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले।